आत्मा नमस्ते सर्वांना. आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत मेडिटेशन करताना येणाऱ्या अडचणी. आज काही लोकांनी जो अनुभव शेअर केला, की मॅडम मेडिटेशन करायला लागलो तेव्हापासून विचारांची संख्या कुठेतरी वाढल्यासारखी वाटते. होतं असं. किंवा जसं-जसं आपण असे हात ठेवतो, तसं-तसं वेदना होतात. तर होते असं. हं. मेडिटेशन करताना अनेक वेळा अनेक अडचणी येतात. तर ह्या अडचणींना पार करून आपल्याला पुढे जायचं असतं आणि या टप्प्यामध्ये, या अडचणींच्या प्रवासामध्ये जो टिकला, तो पुढे खूप चांगल्या प्रकारे जाऊ शकतो. तर आज मात्र आपण एकाच विषयावर बोलणार आहे, की मेडिटेशन करताना विचार खूप येतात यावर. बघा, आपण तर असं म्हटलं होतं मॅडम, की तुम्ही मेडिटेशन करायला लागल्यानंतर असं होणार, की आपली विचारांची संख्या कमी होणार. विचारांची संख्या कमी करण्यासाठी की या विचारांवर नियंत्रण आणण्यासाठी आपण मेडिटेशन करत असतो. बरोबर? रेकी शिकल्यामुळे काय होणार, तर मन आणि विचार यांच्यामध्ये स्थिरत्व निर्माण होणार, असं तुम्ही बोलला होतात. पण आता जी सुरुवात झाली आहे, ही सुरुवात होताना तर कुठं तुमचा व्हिडिओ कुठं सुरू असतो? तुमचा व्हिडिओ इथं सुरू असतो, विशुद्ध चक्र आणि आम्ही मात्र काहीतरी वेगळ्याच विचारांमध्ये असतो. असंच म्हटलं ना, गौरी? येस, हे असंच. तर याचं कारण काय? अ, दिवाळी. प्रत्येकाच्या घरी दिवाळी होते, आपल्या सर्वांच्या. आणि मला तरी पूर्ण विश्वास आहे दिवाळीच्या अगोदर प्रत्येक जण घराची साफ-सफाई करतो. बरोबर? कपाटाची साफ-सफाई पण करतो, घराची पण करतो. बरोबर? असं कोण-कोण आहे, की घराची साफ-सफाई आपण करायला घेतली आहे, तेव्हा अगदी साफ-सफाई करायला घेतली तसंच तसं घर साफ झालं? नाही. आपण एका कपाटावरून उदाहरण घेऊया. जेव्हा आपण दिवाळीच्या वेळेस एक कपाट साफ करायला घेतो, घरामधील एक कपाट, तेव्हा आपल्याला काय करावं लागतं अगोदर? तर अनेकदा नको असलेल्या अनेक साऱ्या गोष्टी त्या कपाटामधल्या बाहेर काढाव्या लागतात. का? तर चांगल्या नवीन आलेले कपडे, नवीन आलेल्या वस्तू दिवाळीला त्यामध्ये ठेवण्यासाठी जागा व्हावी. बरोबर? आणि जो कचरा आहे, जे एक्स्ट्रा आहे, ते सगळं काढून टाकत असतो. बरोबर? असंच करतो. मग कपाट जरी साफ करायला घेतलं, तर असं होतं का, की पहिले सगळा पसारा पडतो? येस. बरोबर. काय होतं, तर पहिले सगळा पसारा होतो. कारण कपाट साफ करायला घेतलं, की एक-एक वस्तू बाहेर काढावी लागते. तिथं पुसून वगैरे घ्यावं लागतं, स्वच्छ करावं लागतं आणि व्यवस्थित ठेवून वापस द्यावं लागतं. आणि जेव्हा आपण पूर्ण साफ झालेलं कपाट पाहतो, तेव्हा बाहेर आहे ना मोठा एक गार्बेज पडलेलं असतं ज्याला आपण म्हणू किंवा जे एक्स्ट्रा सामान असतं ते पडलेलं असतं. का? तर ते विनाकामाचं असतं. मला एक सांगा, हे सामान काढत असताना हे हाती येईल, हे दिसेल, तेव्हाच बाहेर निघेल की नाही? तेव्हाच बाहेर निघेल ना. जे जास्तीचं कपाटामधनं निघालं, ते निघत असताना आणि कपाटामध्ये रिकामी जागा करत असताना तुम्हाला काय करावं लागेल? कोणीतरी एक जण सांगा. काय करावं लागेल? गौरी काय करावं लागेल तुम्हाला? संपूर्ण पसारा काढावा लागेल. एक-एक गोष्ट स्वच्छ करून, व्यवस्थित जिथे ठेवायचं ते क्लीन करून, मग त्या गोष्टी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप व्यवस्थित नीटली लावायच्या आहेत. येस. असंच होणार आणि असंच होत असतं. सेम जसं ते कपाट आहे, तसं आपलं हे शरीर आहे. बरोबर? ते जे घर आहे दिवाळीचं साफ होणारं, असंच आपलं घर म्हणून या शरीराला, या विचारांना, या सबकॉन्शियस माइंडला ठरवूया. जेव्हा आपण मेडिटेशन करतो, तेव्हा काय होते? तर या कपाटाची साफ होत असते. बरोबर? मग जेव्हा ते नकारात्मक विचार आपल्याला आठवतात किंवा मेडिटेशन करताना मॅडम मला असं वाटतं मी 15 वर्षापूर्वी त्या गोष्टीचा विचार केला असेल, ते मला अचानक आठवलं.
ज्याची गरजच नव्हती आता. ते तर मी विसरूनही गेली होती, पण नाही. तो कचरा तुझ्या आतमध्ये साठलेला होता. बरोबर आहे. ते स्वच्छ करत असताना ते गार्बेज निघून जाताना तुला ते दिसलं. त्या भावनांची त्या भावनांची अ, ज्या भावनांचा आपल्या मनावर परिणाम झालेला असतो, कळत-नकळत, त्या अनेक वेळा आपल्या बाहेर निघून जात असतात आणि त्या बाहेर निघून जात असताना आपल्याला दिसतील, आठवतील आणि मग त्या निघून जातील. बरोबर आहे ना? नाहीच आठवल्या, नाहीच स्मरण स्मरण झाल्या, तर त्या जातील कशा बाहेर? अच्छा. हं. बरोबर? म्हणून त्या आठवतात कधी-कधी. पण एक लक्षात घ्या, मेडिटेशन करत असताना एखादा विषय जर डोक्यामध्ये आला आणि तो आठवला, त्याचा आपल्याला त्रास जरी झाला, तरी पुढच्या वेळेस मेडिटेशन करताना एकतर तो विषय आठवणार नाही आणि आठवला, बघा आठवला तरीही त्या विषयाचा तेवढा त्रास आपल्याला होणार नाही, एवढं पण लक्षात घ्या. कारण तो कचरा कुठेतरी बाहेर निघून जात असतो. म्हणून मेडिटेशनला बसलेलं असताना अनेक जणांची तक्रार असते, की मॅडम मला विचार खूप येतात. तर ते विचार या एका कारणामुळे तुम्हाला जास्त येतात. फार क्वचित वेळा असं सुद्धा होऊ शकतं. फार क्वचित वेळा असं सुद्धा होऊ शकतो, मॅडम मला काय होत आहे, मेडिटेशन सुरू केलं ना, शांत वाटलं, मस्त वाटलं मॅडम. पण ना अचानक या आठवड्यामध्ये काय झालं, एकदम राग निघून गेला. तुम्ही तर असं म्हटलं होतं, की मी शांत राहणार, मी रागमुक्त राहणार आणि मग हा कसा आला? बरोबर सेम, सेम. ज्या तुम्ही दाबून ठेवलेल्या भावना होत्या मोठ्या प्रमाणामध्ये, त्या एकदा निघून गेल्या आणि त्या निघून गेल्यानंतर माहितीये का, पुन्हा आपण एकदम रिलॅक्स होतो. आपण एकदम रिलॅक्स होऊन जातो, शांत होतो. आणि मग पुन्हा त्या भावनांमध्ये, त्या तशा उद्रेकामध्ये येत नाही. असं सुद्धा होतं. कारण ते जे साठवून ठेवलेलं आहे, ते कसं तरी बाहेर जाईल. बरोबर आहे. एकतर हळू-हळू जाईल, तर खूप छान. मे बी एखाद्याचं एकदम निघून जाईल, तरीही खूप छान. बरोबर आणि म्हणून आपण मेडिटेशन करत असताना अनेक वेळा बेसिक चक्रामधून नकारात्मक ऊर्जा जातात. असं करत असताना एक शब्द वापरत असतो, फ्लश प्रमाणे निघून जात आहे. बरोबर? असं म्हणत असतो. कारण त्या भावना पूर्णपणे निघून जाऊ देत. पण तरीही एखाद्या वेळेस भौतिक जगामध्ये अशा गोष्टी होऊ शकतात. तर अगदी ह्या गोष्टी केव्हा होतील? सुरुवात मेडिटेशनला केली आहे, पहिल्या डिग्रीमध्ये आहे. मे बी आपण सेकंड डिग्रीच्या सुरुवातीला आहे. एवढ्याच काळामध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यानंतर मात्र एक वेळ स्थिरत्व यायला लागतं आणि मग हा प्रश्न येत नाही शक्यतो. हा झाला विचारांचा भाग. बरोबर आहे. हे विचार येणे वगैरे ते होणारच, हे नॉर्मल आहे. पण त्यासोबतच पुढे जाऊन कधी-कधी काय होतं माहितीये का? आपण जसं कसं ना मेडिटेशन करायला सुरुवात करतो, तसं आपल्याला या मेडिटेशन पेक्षाही महत्त्वाचं काहीतरी आहे, असं नेमकं त्याच वेळेमध्ये येणार. नेमकं आताच 8 वाजता मेडिटेशन करायचं आहे ना, तर 8 वाजताच महत्त्वाचं तिकडे एखादं काम येईल किंवा किंवा तुम्ही मेडिटेशनला आलेले आहात, मेडिटेशन करायला लागलेले आहात आणि त्याच काळामध्ये असं होईल, की मला आर्थिक संधी मिळाली एखादी, यापेक्षा तो फायदा जास्त आहे, असं तुम्हाला मनापासून जाणवेल, की मॅडम मला ना तिकडनं जर आता भरपूर प्रॉफिट मिळतो आहे, सगळ्या गोष्टी मिळत आहे, तर मला तो वेळ त्या गोष्टीसाठी देणं गरजेचं आहे, असं पण होणार. महत्त्वाच्या लोकांचं काही कार्य निघेल, महत्त्वाच्या लोकांच्या भेटी होतील, खूप गोष्टी होतील. पण लक्षात असू द्या, ह्या हे जे काही आपल्यासोबत चांगलं-चांगलं व्हायला लागलं आहे, हे चांगलं व्हायला यासाठी लागलं आहे, की तुम्ही या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जे जुडत आहात ना, यामुळे तुमच्या सोलची, तुमच्या आत्म्याची जी प्रगती होणार आहे ना, ही या मनाला नको असते. कारण मनाला या भौतिक जगामध्ये खूप रस असतो. येथील सुख, येथील आनंद, येथील पैसा, येथील सगळं. बरोबर. मग आपलं मन आपल्याला म्हणते, "तू इकडे चल." आणि हे बाहेरच्या ज्या एनर्जीज आहेत, त्या आपल्यासाठी काम करतात. की मी अ, या जगामध्ये अडकून राहिले पाहिजे. आपल्याला काय करायचंय?
आपल्याला जसं आपण मेडिटेशनला लागणार, तसं आपण 2 गोष्टी बॅलन्स करायला शिकूया. ठीक आहे. बरोबर 8 वाजताच येते का महत्वाचं काम, तर ती महत्वाचं काम पण करून घेते आणि हे काम झाल्यानंतर मी कंपल्सरी मेडिटेशन करणारच, एवढं मनाला पक्कं करायचं. बरोबर. म्हणजे काय? तर आर्थिक, भौतिक जगातील प्रगती, भौतिक जगामधील आनंद, खुशी सगळ्या गोष्टीचा पण उपभोग घ्यायचा आणि आध्यात्मिक जगातील पण घ्यायचा. म्हणजे काय तर दोनही चाकं सारखे चालवायचे. तुम्ही जेवढी जास्त मेडिटेशन करसाल, तेवढं जास्त तुम्हाला इकडे प्रगती मिळेल. तुम्ही जेवढं जास्त आणखी मेडिटेशन करसाल, आणखी तुमचे रिलेशन छान होतील. आणखी तुम्ही मेडिटेशन करसाल, तुम्हाला जास्त आमंत्रणं येतील. अनेक ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. तुम्ही आणखी मेडिटेशन करसाल, तुम्हाला आणखी प्रगतीच्या संधी मिळायला लागतील. मग पण हे का आहे, तर तुम्ही या मार्गाने नको जायला पाहिजे, आध्यात्मिक प्रगतीच्या. तुम्ही या भौतिक जगामध्ये अटकले पाहिजे म्हणून. आणि म्हणून मी सांगत असते तुम्ही फक्त ध्यानधारणा करायला तर लागा. आर्थिक प्रश्न, रिलेशनचे प्रश्न, नंतर मग आरोग्याचे प्रश्न सगळे मिटायला लागतात. हे मिटण्याचं कारणच हे असते, की आपली आध्यात्मिक प्रगती होत असते. मग जर का आपण मेडिटेशन सोडून दिलं, तर पुन्हा ह्या पण गाड्या रिव्हर्स येतात. कारण त्यांचं काम होऊन गेलेलं असते. तुम्हाला वापस आणणं, आध्यात्मिक प्रगती होऊ न देता तुम्हाला तेथून परत आणणं, हेच तर या एनर्जीचं काम आहे सगळ्या. बरोबर? हेच एनर्जीचं काम आहे. आपल्याला काय करायचं आहे, जसं एक शेतकरी देवासोबत स्पर्धा करत असतो, की तुला कुठलं पीक हवं आहे? देव म्हणतो नाही, देव म्हणतो तुला यावेळेस मधलं देईल. ठीक आहे. मग तर तो तीच पेरणी करतो जे पीक मला मिळणार आहे. देवाला जे द्यायचं ते वेगळं देतो. शेतकऱ्याची एक गोष्ट आहे. तुम्हाला माहिती असेल हां. हुशार शेतकरी म्हणून. तर देव म्हणतो, की मला आहे ना यावेळेस जमिनीमधलं पीक दे. बरोबर? देव जमिनीमधलं मागतो, तर हा असं काहीतरी पेरतो, की वर येणारं पीक. देव वरचं मागतो, तर हा खालचं पेरतो. सेम आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला आध्यात्मिक प्रगती सुद्धा करायची आहे आणि या भौतिक जगातील प्रगती सुद्धा करायची आहे. आणि हे जर करायची असेल, तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक आयामामध्ये जर तुम्हाला यश हवं असेल, तर नक्कीच मेडिटेशन सोबत जोडलेले राहा. हे सोडू नका. तिकडची पण वाट तुमची तुमच्यासाठी तिकडचे काटे सगळे निघत जातील. कारण तुम्ही हे सोडावं यासाठी तिकडे छान प्रगतीच्या वाटा तुम्हाला दिसतील. तुम्हाला काय करायचं आहे, मला काय करायचं आहे, पैसा पण जमा करायचा आहे, नाते पण जोपासायच्यात, ती पण मजा घ्यायची आहे आयुष्याची आणि आपलं आयुष्य आनंदीपणे येथे सुद्धा तसंच जगायचं आहे आध्यात्मिक प्रगती करत. म्हणजेच आपल्याला आपली लाईफ बॅलन्स करायची आहे. आध्यात्मिक प्रगती, भौतिक जगातील प्रगती, अजून आध्यात्मिक प्रगती, अजून भौतिक जगातील प्रगती, अजून आध्यात्मिक प्रगती. सेम हे जे चालू राहणार आहेत ना पावलं हे आपण सुरूच ठेवायचे. मी सुद्धा, मी सुद्धा जर मेडिटेशन थांबवलं तर मी पण मागे पडू शकते. कशाला येसाल मला तुम्ही भरभरून ॲडमिशन. बरोबर. तुम्ही माझ्याकडे भरभरून येता. माझ्याकडे टॅरोज भरभरून येतात, क्रिस्टल्स भरभरून कस्टमर्स असतात. बघा ना, आता तुमच्या समोरचा विषय आहे. काल मी तुम्हाला सांगितलंच, की बाबा फॅशन डिझायनिंगच्या सुद्धा किती सारे ॲडमिशन. आता मी नाही घेऊ शकत आहे ना, माझ्याकडे सध्या तो वेळ कमी पडतो आहे. मी हे करू, ते करू की ते करू. पण जर का मी मेडिटेशन थांबवलं, तर एनर्जी मला कुठपर्यंत सोबत देईल, हे पुन्हा सांगता येत नाही. कारण मेडिटेशन थांबवणे हेच तर या भौतिक जगातील एनर्जीचं काम आहे. त्यांचं काम झालं म्हणजे ते पण शांत. मला तरी वाटते, की अगदी चांगल्या शब्दांमध्ये तुम्हाला समजलं असेल, की मेडिटेशन करताना आपल्याला काय-काय अडचणी येऊ शकतात. एक एक तर विचार, दुसरं म्हणजे शरीराच्या वेदना, बरोबर? आणि तिसरं म्हणजे आपल्याला अनेक महत्त्वाची कामं सापडतील. पण त्यासोबतच आपल्याला सगळ्या गोष्टींच्या परे जायचं आहे. सगळ्यांच्या वर जायचं आहे आणि एक वेळ असा येतो ना, तुमचं स्थिरत्व झालं ना, की एक वेळ असा येतो, की उलट आता जर का 8 वाजता तुला मेडिटेशनला बसायचं आहे ना, तर तुझ्यासाठी हे ब्रह्मांड एवढं काम करणार, की तुला 8 वाजता काहीच डिस्टर्ब होणार नाही. चल बस.
फक्त तुम्ही कुठपर्यंत टिकता ही तुमच्या परीक्षेमध्ये आपण पास झालो, की एक वेळ असा येतो तू मेडिटेशनला बस. हे ब्रह्मांड तुमच्यासाठी ती व्यवस्था करेल की शांतता आहे. त्या वेळेमध्ये तुला काहीच डिस्टर्ब होणार नाही. आता मला 8 ते 9 या वेळेत कधीच कोणीच डिस्टर्ब करत नाही. कारण आता ती 2 वर्षाची सेवा झाली आहे. माहिती आहे, की ही काही झालं ना तरीही या वेळेमध्ये सेवेला बसणारच. त्यामुळे मी आता जे काही करते त्याला हे ब्रह्मांड मला तथास्तु म्हणते आणि उलट मदत करायला सगळ्या एनर्जीज तयार होतात. मग तेवढ्यासाठी आपल्याला तेवढ्यापर्यंत जाण्यासाठी आपल्याला स्वतःला तेवढं तयार करावं लागेल, सिद्ध करावं लागेल. तर नक्कीच मी सर्वांना म्हणेल, की अशीच प्रगती करा आणि खरोखर या सगळ्यांच्या पुढे निघा. बोला गौरी. मॅडम अजून एक असा अनुभव आलाय मला, की मी जसं मेडिटेशन आता करतेय ना, म्हणजे बसले ना, की कोणी ना कोणीतरी बरचसं डिस्टर्ब करतं. म्हणजे बाहेरचे येऊन तरी आवाज तरी मोठ्याने देणार. 10 वेळा जे न करणारे फोन पण मला 10 वेळा ते फोन म्हणजे डिस्टर्ब कसं होईल? मी त्याच्यातून म्हणजे डिस्ट्रॅक्ट कशी होईन त्या वेळेतून? असं बराचसा आता एवढ्या दिवसात मला अनुभव आलाय. हो. तर एक लेव्हल अशी येईल, की तुम्हाला कोणीच डिस्टर्ब करणार नाही. फक्त तुम्ही ह्या परीक्षेमधून पास होत पुढे चला. आला ना मला अडथळा तर स्वतःला सांगायचं ही माझी परीक्षा सुरू आहे. मला आता शांतपणे या वेळेचा सामना करायचा आहे. आपण चिडायचं नाही, काहीच नाही. ठीक आहे, माझं मेडिटेशन जिथपर्यंत होतं तिथून पुढे घेते बाबा मी. पण मी पूर्ण करते. असं स्वतःला सांगा आणि पुढे चला. आता आहेत ना जुन्या लोकांचंही असंच झालं होतं गौरी, जुन्या लोकांना. आता त्यांचं मेडिटेशन शांतपणे होतंय. तुम्ही हे करू नाही यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत. पण आपल्याला मात्र आपल्या मार्गाने जायचंच आहे. एवढं ठाम मांडून ठेवा स्वतःला. नक्कीच. आत्मा नमस्ते.